पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कर्मत्याग करिता पावे अधोगती। कर्मत्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पाविजेना। सांडणे मांडणे दोन्ही त्यागणे, प्राचीना वर्तने निर्विकल्पे। सुख दुःख भोग या दोन्ही भोगिता, न धरिजे अहंता सर्वथय। सांडणे मांडणे दोन्ही त्यागणे, प्राचीना वर्तने निर्विकल्पे। देह जीव शिव सर्वासही साक्षी। देह जीव शिव सर्वासही साक्षी, ज्ञानदेव लक्षी परब्रह्म। सांडणे मांडणे दोन्ही त्यागणे, प्राचीना वर्तने निर्विकल्पे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। ज्ञानोबराय म्हणतात, कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पाविजेना। कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पाविजेना। एक मालक होता आणि एक नौकर होता। सकाळची वेळ होती। मालक नोकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये। नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला। दुपार झाली। मालक नोकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये। नौकर गेला आणि चहा घेऊन आला। ही नौकराकडून मालकाची सेवा झाली का गैरसेवा झाली? अर्थातच गैरसेवा झाली। मालकानं चहा सांगितला तेव्हा नौकरानं जेवण आणलं, जेवण सांगितलं तेव्हा चहा आणला। ही नौकराकडून मालकाची सेवा नसून गैरसेवा आहे। तर मालकाला ज्यावेळेस जे हवंय नौकरानं ते पुरवावं, ही नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय। अर्थात नौकराने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजेच नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। तसं भक्ताने भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजेच भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। आणि म्हणूनच ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे। तैसे स्वामीचे मनोभावा, स्वामी म्हणजे देव, मनोभाव म्हणजे इच्छा। स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे। मालकाला ज्यावेळेस जे हवंय ते नौकरानं पुरवावं, ही नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय। अर्थात नौकरानं मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजेच नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजेच भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं वागा, ती खरी भक्ती असते। भक्तीच्या ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी ज्ञानोबरायांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्यात, पण ज्ञानेश्वरीतली ज्ञानोबरायांनी केलेली भक्तीची सर्वोत्कृष्ट व्याख्या म्हणजे ही, तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा,
एरतो पांडवा वाणिज्य करणे. ही ओवी म्हणजे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत भक्तीची केलेली सर्वात उत्कृष्ट व्याख्या होय. भक्तीमध्ये देवाला काय हवं हे जाणून घ्या आणि देवाला जे हवंय तसं वागा, याला ज्ञानोबा भक्ती म्हणतात. तैसे स्वामीची मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. देवाला काय हवं हे जाणून घ्या आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागा, ही देवाची खरी भक्ती असते. तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या. पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. मुलांना आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. शिष्यानं गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणं ही शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नोकरानं मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. म्हणून भक्तीत ज्याची भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं वागा, ही भक्ती असते, असं ज्ञानोबा म्हणतात. देव म्हणतो माझं डोकं दुखतंय, देव म्हणतो माझं डोकं दुखतंय, भक्तानं माझं डोकं दावा, आणि तुम्ही गेले देवाचे पाय दाबू लागले. ही देवाची सेवा आहे का गैरसेवा आहे? अर्थातच गैरसेवा आहे. देव म्हणताना माझं डोकं दुखतंय, डोकंच दाबा, ही सेवा आहे. पण देव डोकं दुखतं म्हणताना तुम्ही पाय दाबता, ही गैरसेवा आहे. म्हणून भक्तीमध्ये देवाला काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं वागा, ती देवाची परिपूर्ण भक्ती असते, देवाची खरी भक्ती असते. अर्थात देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच देवाची खरी भक्ती होय. तैसे स्वामीची मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. च लावले ज्ञानोबारांनी, चकारात्मक बोललेत, हेची परमसेवा. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच देवाची खरी भक्ती असते, देवाची सेवा असते. मग देवाची इच्छा काय आहे हे आम्हाला जाणून घ्यावं लागेल. भक्ताने भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच जर भक्ती असेल तर मग भगवंताची नेमकी इच्छा काय आहे? तर भगवंत गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्यानं आपल्या 3 इच्छा व्यक्त करतायत. भगवंत बोलतात गीतेमध्ये, चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परा बुद्धियोग मुपाश्रित मच्चित्त सततम भव. तुवा उचित कर्मे आगवी आचरोनी मजार पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केलिया निभ्रांत सापडे चितो. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा. भगवंतानी गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये या वरील श्लोकातून आणि या वरील ओव्यामधून आपली इच्छा व्यक्त केली आहे आणि त्या 3 इच्छा व्यक्त केल्यात. यातली पहिली इच्छा आहे, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या हातून घडलेलं प्रत्येक कर्म, तुमच्या हातून घडणारं प्रत्येक कर्म कर्माभिमान व फलेच्छा टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर देवाची पहिली इच्छा आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही पहिली इच्छा आहे. देवाची दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना आणि इतर वेळेसही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि देवाची तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा.
यावरील 3 इच्छा भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केल्यात आणि भगवंताच्या यावरील 3 इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि हे सोडून इतर काही करणं किंवा यातलं काही करणं काही सोडणं म्हणजे तो भक्तीतला व्यापार आहे किंवा भक्तीतला बाजार आहे असं ज्ञानोबा म्हणतात. एयर ते पांडवा वाणिज्य करणे, वाणिज्य म्हणजे व्यापार. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एयर तो पांडवा वाणिज्य करणे. अर्थात देवाच्या यावरील 3 इच्छेप्रमाणे आम्ही वागणं ही देवाची परिपूर्ण भक्ती आहे. आणि हे सोडून इतर काही करणं किंवा यातलं काही करणं आणि काही सोडून देणं ही भक्ती नसून भक्तीतला व्यापार आहे, भक्तीतला बाजार आहे असं ज्ञानोबा म्हणतात. एर ते पांडवा वाणिज्य करणे. तुम्ही आज समाजावर एक नजर मारा. तुम्हाला समाजामध्ये 4 प्रकारची माणसं आढळून येतील. एक वर्ग असा आहे की जो कर्मच करत नाही आणि देवाचं नावही घेत नाही. दुसरा वर्ग असा आहे की जो कर्म करतो परंतु देवाचं नाव घेत नाही. तिसरा वर्ग असा आहे की देवाचं नाव घेतो पण कर्म करत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे की जो कर्मही करतो आणि देवाचं नावही घेतो. अशी 4 प्रकारची माणसं समाजात आढळून येतात. यातला पहिला जो वर्ग आहे की जो कर्मही करत नाही आणि देवाचं नावही घेत नाही, हा एकदम वाया गेलेला वर्ग आहे, टुकार वर्ग आहे, मोकार वर्ग आहे. जी माणसं कर्मही करत नाहीत, काहीच कर्म करत नाहीत आणि देवाचं नावही घेत नाहीत, या वर्गाबद्दल फारसं बोलण्याची आणि सांगण्याची गरज नाही. हा वर्ग वाया गेलेला वर्ग आहे, मोकार टुकार वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे की कर्म करतो पण देवाचं नाव घेत नाही. हा वर्गही नास्तिक पातळीत मोडतो. तिसरा वर्ग असा आहे की देवाचं नाव घेतो पण विहित कर्म टाकतो, कर्म करत नाही. तिसरा वर्ग देवाचं नाव घेतो पण कर्म टाकतो. ही चुकीचंच आहे. आणि चौथा वर्ग कर्मही करतो आणि देवाचं नावही घेतो. हा वर्ग खरा वर्ग असतो, भगवंताचा खरा भक्त असतो. या 4 वर्गापैकी हा तिसरा वर्ग जो आहे की जो देवाचं नाव घेतो पण आपल्या वाट्याला आलेली कर्म टाकतो. देवाचं नाव घेतो पण आपली विहित कर्म टाकतो. या विहित कर्माच्या त्यागामुळे या माणसाला दोष लागतो आणि असा मनुष्य भक्तीला भूषण नसून दूषण असतो. आणि अशा माणसाला तुकोबराय लंड आणि पापी म्हणतात. ऐका तुकोबरायचं वचन. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. हा जो तिसरा वर्ग आहे तो देवाचं नाव घेतो, आस्तिक आहे, देवाचं नाव घेतो पण आपल्या वाट्याला आलेली कर्म टाकतो. आणि आपल्या वाट्याला आलेली कर्म टाकल्यामुळं, कर्मत्यागामुळं त्याला दोष लागतो. तो भक्तीला भूषण नसून दूषण असतो. आणि अशा माणसाला तुकोबाराय लंड आणि पापी म्हणतात. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुषी हरीची. ज्ञानोबा सांगतात की जोपर्यंत तुम्हाला वैराग्याची आणि आत्मज्ञानाची प्राप्ती नाहीये, तुम्हाला जोपर्यंत वैराग्याची आणि आत्मज्ञानाची प्राप्ती नाहीये तोपर्यंत विहित कर्म तुम्हाला बंधनकारक आहेत. हा शास्त्राचा दंडक आहे.
याची साक्ष ज्ञानोबा देतात, माऊली लिहितात, जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंठे सहज. आत्मज्ञानाविकी जव निश्चिती नाही निकी, तव नोहे यागादिकी उदासीना. या दोन ओव्यातून ज्ञानोबा असं सांगतात की जोपर्यंत तुम्हाला वैराग्याची आणि आत्मज्ञानाची प्राप्ती नाहीये, तोपर्यंत तुम्हाला स्वधर्म टाकता येत नाही, विहित कर्म टाकता येत नाहीत. हा शास्त्राचा दंडक आहे. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी जर तुम्ही कर्म टाकली तर हा दोष आहे, तुम्हाला पाप लागतं. ज्ञानोबा सांगतात. म्हणून जोपर्यंत वैराग्य आणि आत्मज्ञानाची प्राप्ती नाहीये, तोपर्यंत विहित कर्म बंधनकारक आहेत. हा शास्त्राचा दंडक आहे. ज्ञानोबाची ओवी आहे का, जेव्हा निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंठे सहज. जब आत्मा द्रष्ट नव्हे तब कर्म करणे की ठाय, आणि करणे ते आहे आयास्वादी. आत्मज्ञानाविकी जब निश्चिती नाही निकी, तब नोहे यागादिकी उदासीना. आर्त म्हणजे इच्छा, निरार्थ म्हणजे निरीच्छ, अर्थात विरक्त. निरार्थता म्हणजे विरक्ती. अर्थात जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही आणि वैराग्याची प्राप्ती नाही, तोपर्यंत तुम्हाला विहित कर्म बंधनकारक आहेत. हा शास्त्राचा दंडक आहे. मग ज्या माणसाला वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची ओळख नाही, आणि अशा माणसाने आपल्या वाट्याला आलेली कर्म टाकली आणि नुसतं हरिनामच घेत बसला, तर त्याला कर्मत्यागामुळे दोष लागतो, त्याची अधोगती होते आणि त्याला मुक्ती दुरावते. हेच ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि माऊली लिहितायत की कर्मत्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पाविजेना. कर्मत्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पाविजेना. त्याची अधोगती होते म्हणले, त्याला पाप लागतं, त्याची अधोगती होते आणि त्याला मुक्ती दुरावते. कुणाला? की ज्याने वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाची ओळख पटण्याच्या आधीच आपले कर्म टाकलेत आणि नुसतं हरिनाम घेतोय. हरिनाम घेणं ही चांगलीच गोष्ट आहे. हरिनाम घेणं काय वाईट नाही. हरिनाम घेण्यासाठीच जन्म आहे आमचा. हरिनाम तर घ्यायलाच पाहिजे. पण शास्त्राचे काही नियम आहेत. हरिनाम तर घ्याच, पण त्याच्या जोडीला आपल्या वाटेला आलेलं स्वकर्म पाळा, स्वधर्माचं पालन करा, विहित कर्म करा. स्वधर्माला विसंबू नका. हरिनाम तर घ्याच, पण स्वधर्म टाकू नका. स्वधर्म टाकला, विहित कर्म टाकली तर तुम्हाला पाप लागतं, तुमची अधोगती होते आणि तुम्हाला मुक्ती दुरावते. हरिनाम तर घ्यायलाच पाहिजे, पण नुसतं हरिनाम घेतोय आणि आपल्या वाटेला आलेली कर्म टाकतोय, तर या कर्मत्यागामुळे त्या माणसाला दोष लागतो आणि या दोषामुळे त्याची अधोगती होते, त्याला मुक्ती दुरावते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की कर्मत्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पाविजेना. तुकोबार आहे तर अशा माणसाला लंड आणि पापी म्हणतायत. न बांधता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. ज्या माणसाला वैराग्याची ओळख नाही, आत्मज्ञानाची ओळख नाहीये, आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी जर त्यांनी कर्म टाकले आणि नुसता रामनाम घेत बसला, तर कर्मत्यागामुळे त्या माणसाला दोष लागतो. तो भक्तीला भूषण नसून दूषण असतो. आणि तुकोबारा म्हणतात असा मनुष्य पापी आहे, लंड आहे, तो अधम आहे. न बांधता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. तात्पर्य, आम्ही भक्ती मार्गाला लागलोय. जे भक्ती मार्गाला नाहीत त्यांचं सोडून द्या, त्यांचा विचारच करायचा नाही. पण जे भक्ती मार्गाला लागलेत, परमार्थाला लागलेत, ते कुठं चुकतायत? ही चूक ज्ञानोबाच्या अभंगातून दाखवतायत. भक्ती मार्गाला लागलाय, देवाचं नाव घेतोय, आनंद आहे, त्याच्या जोडीला स्वधर्माचं पालन करतोय, आपल्या वाटेला आलेली कर्मही करतोय,
ही खरी भक्ती आहे. पण एक वर्ग असा आहे की भक्ती मार्गाला लागलाय तर तो फक्त देवाचंच नाव घेतो आणि विहित कर्म टाकतो, हा दोष आहे. फक्त देवाचं नाव घेतो आणि विहित कर्म टाकतो, हा दोष आहे. विहित कर्म त्यागामुळे त्या माणसाला दोष लागतो, त्याची अधोगती होते आणि त्याला मुक्ती दुरावते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जना. म्हणून खरा परमार्थिक तो की जो देवाचं नावही घेतो आणि स्वधर्माचं पालनही करतो, तो खरा परमार्थिक असतो. मग ज्याने त्यांनी विचार करावा, आपण खरे परमार्थिक आहोत का? आपण नुसतं देवाचं नाव घेतो आणि स्वधर्माचा त्याग करतो. कधी? वैराग्य आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी. हा दोष. आणि म्हणून जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची ओळख नाही, तोपर्यंत आपलं कर्तव्य स्वधर्म कोणी टाकू नये. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी जर स्वधर्म स्वकर्म टाकला आणि नुसता हरिनामच घेत बसला तर त्याला देवही भेटत नाही आणि मुक्तीही भेटत नाही. जो स्वधर्माकडे पाठ फिरून देवाच्या शोधात निघतो, जो स्वधर्माकडे पाठ फिरून देवाच्या शोधात निघतो, देवही त्याच्याकडे पाठ फिरवतो, त्याला देवही भेटत नाही, मुक्ती भेटत नाही. का? तर वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी कर्म टाकलं तर हा दोष आहे. या दोषाने त्याची अधोगती होते, त्याला मुक्ती दुरावते. कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जना. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्ही परमार्थाला लागलोय, देवाचं नाव घेतोय, आनंद आहे. पण देवाच्या नावासोबत आपलं कर्मही करा, आपला स्वधर्म पाळा. स्वधर्म टाकू नका. स्वधर्म टाकला तर दोष लागेल, पाप लागेल, अधोगती होईल, मुक्ती दुरावेल. म्हणून कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. पक्षाला उडायला दोन पंख लागतात, एका पंखाने पक्षाला उडता येत नाही. पक्षाला उडायला दोन पंख लागतात, तसं भक्तीला उडायलाही दोन पंख लागतात, एक नामाचं आणि दुसरं कर्माचं. कर्म आणि नाम ही भक्तीची दोन पंख आहेत. आणि या दोन्ही पंखाच्या साह्यानं भक्ती गगनभरारी घेते आणि पांडुरंगाला गाठते. आणि मग भक्तीचं एक जर पंख छाटल्या गेलं, कर्माचं किंवा नामाचं, तर भक्तीला उडता येत नाही, पांडुरंग गाठता येत नाही. ती अधुरी भक्ती असते, अपरिपूर्ण भक्ती असते. आणि म्हणून परिपूर्ण भक्ती म्हणजे कर्म अधिक नाम, अर्थात निष्काम कर्म अधिक निष्काम नाम बरोबर भक्ती. आणि म्हणून भक्तीमध्ये कर्म आणि नाम यांची संगती घाला. नुसतं नाम घेत चाललात आणि कर्म त्यागलं तर ते भक्तीमध्ये मोडत नाही. ते भक्तीला भूषण नसून भक्तीला दूषण आहे. तो मनुष्य लंड आहे, पापी, अधम आहे, असं तुकोबाराय बोलतायत. तुम्हाला मोक्ष हवाय, तुम्ही मोक्षासाठी भक्ती करायलेत. पण ज्ञानोबा म्हणतात की 23 स्वधर्म साकडू देखोनी जरी केला कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. ज्ञानोबाची उभी आहे का? 23 स्वधर्म साकडू देखोनी केला कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. स्वधर्म पाळायला कठीण आहे, आपल्या वाटेला आलेली कर्तव्य करणं कठीण आहे, त्यात परिश्रम पडतं, म्हणून ती टाकूनच द्यायची आणि नुसतं हरिनाम घेत बसायचं. तुम्हाला मोक्ष मिळणार नाही म्हणले. स्वधर्म साकडू देखोनी केला कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. स्वधर्म आचरण्यासाठी कठीण आहे. स्वधर्म म्हणजे आपल्या वाटेला आलेली कर्म. आपण पुढे बोलू स्वधर्माबद्दल. पण साध्या भाषेत स्वधर्म म्हणजे आपल्या वाटेला आलेली कर्म. स्वधर्म आचरण्यास कठीण आहे, त्यात परिश्रम पडतात, म्हणून स्वधर्म टाकूनच द्यायचा. आपल्या वाटेला आलेली कर्म टाकूनच द्यायची आणि नुसतं हरिनाम घेत बसायचं. याने तुम्हाला मोक्ष मिळणार नाही म्हणले. कारण जो स्वधर्म टाकतो तो पापी असतो, तो लंड असतो. अर्जुन कुरुक्षेत्रावर हातातलं गांडीव खाली टाकलं, रथावरून उडी मारली आणि खाली येऊन बसला.
ज्यावेळेस अर्जुनाने भगवंताला सांगितलं की देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध घे, देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध घे, देवानं घेतला रथ सैन्याच्या मधोमध. त्यावेळेस अर्जुनाने ज्यावेळेस दोन्ही सैन्यावर नजर फेकली, त्यावेळेस अर्जुन पाहतोय तर त्याला दोन्ही बाजूला आपलेच दिसले. सख्य काय चुलत काय दोन्ही बाजूला आपलेच दिसले. अर्जुनाला वाटलं मारतोय तर माझेच मारतोय, सख्य काय चुलत काय मारतायत ते माझेच मारतायत. त्याला स्वजनाचा मोह झाला, त्याच्या अंगातली शक्ती निघून गेली, लटलट कापू लागला, गांडीव धनुष्य खाली ठेवलं आणि रथावरून उडी मारली आणि खाली जमिनीवर येऊन बसला. आणि देवही मग जवळ आले. मग देवाला तो शहाणपणाच्या गोष्टी शिकू लागला की म्हणजे देवा युद्ध चांगलं नसतं, संहार होतो, माणसं मरतात वगैरे वगैरे अनेक देवाला शहाणपणाच्या गोष्टी शिकू लागला. इथपर्यंत तो गेला की तो संन्यासाच्या गोष्टी करू लागला. तो म्हणाला देवा मी संन्यास स्वीकारतो पण मला हे युद्ध नको, संन्यास स्वीकारतो पण मला हे युद्ध नको. त्यावेळेस देव म्हणाले, कृष्ण म्हणाले की अर्जुना तुला युद्ध टाकणं हे उचित नाहीये. कारण जोपर्यंत अर्जुन संन्यासाच्या गोष्टी करू लाग, मी संन्यास घेतो पण मला युद्ध नको, किंवा मी इतर काही दुसरं करतो पण मला युद्ध नको. त्यावेळेस देव म्हणाले की अर्जुना तू संन्यासाच्या गोष्टी करतो ठीक आहे, पण संन्यास काय डायरेक्ट मिळत नसतो. त्याला आपल्यापाशी विवेक वैराग्य लागतं, पुढे आत्मज्ञानाची ओळख लागते. तुझ्याजवळ काहीच नाहीये अर्जुन, अजून तुझ्याजवळ वैराग्य नाहीये, तुला आत्मज्ञानाची ओळख नाहीये. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी तू जर स्वधर्म टाकलास, तू जर युद्ध टाकलंस तर तुला पाप लागेल, तुझी अधोगती होईल आणि या पापानं तू नरकाला जाशील. कल्पांतापर्यंत तुला धब्बा लागेल, तुझी अपकीर्ती होईल. स्वधर्म टाकू नकोस. अर्जुन स्वधर्म टाकून पळत होता, स्वकर्म टाकून पळत होता. आणि तो म्हणाला मी भक्ती करतो, मी हरिनाम घेतो, संन्यास घेतो म्हणजे मी हरिनाम घेतो, पण मला हे युद्ध नको, हे स्वकर्म नको. देव म्हणतात अर्जुना वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाची ओळख पटण्याच्या आधी तू जर तुझा स्वधर्म अर्थात युद्ध टाकलंस, हा दोष आहे, तुला पाप लागेल आणि तू नरकाला जाशील. नरवारा लिहित आहेत अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश ते न वचेल कल्पांतवरी. ना तरी रणी शव सांडीजे ते चौमेरी गिद्धी विदारीजे तैसा स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील. अर्जुना तुला वैराग्याची ओळख नाही, आत्मज्ञानाची ओळख नाही आणि त्याच्या आधी जर स्वधर्म टाकलास, युद्ध टाकलंस तर तुला पाप लागेल, पापावर पडा होशील, तुला पाप लागेल. रणांगणामध्ये जसे गिधाड मेलेल्या प्रेताला तोडून खातात तसे महादोष तुला तोडून खातील. अर्थात तुला दोष लागेल, तुला पाप लागेल युद्ध टाकशील तर. का? तुला अजून आत्मज्ञानाची ओळख नाही, वैराग्याची प्राप्ती नाही. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी तू जर स्वधर्म टाकलास, युद्ध टाकलंस तर तुला पाप लागेल, तू नरकाला जाशील, अपकीर्तीचा धब्बाही लागेल, तुला मुक्ती मिळणार नाही. म्हणून वैराग्य प्राप्तीच्या आधी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी स्वधर्म टाकणं हे पाप आहे, यांनी अधोगती होते. आणि म्हणून नरवारा बोलतायत की कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिताही मुक्ती पाविजे ना. अधोगती होते. वैराग्य
आणि आत्मज्ञानाची ओळख पटण्याच्या आधी कर्म टाकलं तर पाप लागतं, अधोगती होते, मुक्ती दुरावते. देवाने अर्जुनाला स्वधर्म टाकू दिला नाही. तुम्हाला माहिती आहे गीतेचा जन्म का झाला? गीतेचा जन्म एकाच कारणामुळे झालाय की देवाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाची ओळख पटण्याच्या आधी जर स्वधर्म टाकला तर मनुष्याला पाप लागतं आणि मनुष्य नरकाला जातो. तुला अजून वैराग्याची आणि आत्मज्ञानाची ओळख नाही. तू स्वधर्म टाकशील, युद्ध टाकशील तर तुला पाप लागेल आणि तू नरकाला जाशील. एवढं बजावण्यासाठी देवाला गीता सांगावी लागली, नाही तर गीता सांगण्याची देवाला गरजच पडली नसती. गीतेचा जन्मच झाला नसता. अर्जुनाने जर गांडीव धनुष्य हातात घेऊन सरळ सरळ युद्ध सुरू केलं असतं आणि सगळ्या सैन्याची चेंडूसारखी मुंडकी उडवली असती तर देवाला गीता सांगायची गरजच काय होती? गीता जन्मालाच आली नसती. गीताच एवढ्या कारणामुळे जन्माला आलीये, गीताच एवढ्या कारणामुळे जन्माला आलीये की अर्जुनाला देवाला बजवायचं होतं की अर्जुना, तू युद्ध टाकायलास, स्वधर्म टाकायलास, पण वैराग्य प्राप्तीच्या आधी, आत्मज्ञानाची ओळख पटण्याच्या आधी स्वधर्म टाकलास, युद्ध टाकलास तर तुला पाप लागेल, तू नरकाला जाशील, तुझी अधोगती होईल, तुला मोक्ष दुरावेल. एवढं बजावण्यासाठी देवाला गीता सांगायला लागली, अन्यथा गीता जन्माला येण्याचं कारणच नव्हतं. गीता जन्मालाच आली नसती. आणि म्हणून हा एक महान सिद्धांत लक्षात घ्या की तुम्ही आम्ही वैराग्य प्राप्तीच्या आधी, आत्मज्ञानाची ओळख पटण्याच्या आधीच कर्म टाकतो आणि नुसतं रामनाम घेतो. हा दोष आहे, हे पाप आहे, हे तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. स्थिती म्हणजे आत्मस्थिती. आत्मस्वरूपाची ओळख नाहीये, आत्मस्थितीची ओळख नाहीये, वैराग्याची प्राप्ती नाही. ही स्थिती आली नाही आमच्यात, आत्मस्थिती आली नाहीये. मग आत्मस्थिती येण्याच्या आधी, वैराग्याची ओळख पटण्याच्या आधी कर्म टाकलं तो पापी आहे, तो लंड आहे, तो आधम आहे, तो भक्तीला भूषण नसून दूषण आहे. कारण शास्त्राचा दंडक आहे. तुम्हाला बंधन घालून दिलं शास्त्राने. वैराग्य आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी कर्म टाकू नका. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची ओळख नाही, तोपर्यंत कर्म करा. त्याच्या जोडीला हरिनाम द्या. ही परिपूर्ण भक्ती आहे. पण वैराग्याची ओळख नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती नाही आणि कर्म टाकलं आणि नुसतं हरिनाम घेतलं, हा दोष आहे. ही भक्तीला दूषण आहे, भूषण नाही, दूषण आहे. आणि म्हणून परमार्थाला निघालायत, मोक्ष प्राप्तीसाठी निघालायत. विचार करा. आज कितीतरी लोक समाजामध्ये असे आहेत, भक्तीला लागलेत, परमार्थाला लागलेत, मुखाने रामनाम घेत आहेत, परमार्थ करतायत, मुखाने रामनाम घेत आहेत, पण अजून त्यांना वैराग्याची आणि आत्मज्ञानाची ओळख नाहीये. पण स्वधर्म टाकलाय, स्वकर्म टाकलंय आणि परमार्थाला लागले. हा दोष आहे आणि अधोगती होते, मुक्ती दुरावते. मुक्ती मिळा म्हणून परमार्थाला लागलाय, मुक्ती मिळा म्हणून परमार्थाला लागलाय, पण स्वधर्म टाकून परमार्थाला लागलाय. नुसतं मुखानं रामनाम घेत आहेत, पण स्वधर्म टाकलाय, स्वकर्म टाकलंय. स्वधर्म आचरण्यास कठीण आहे म्हणून त्याचा कंटाळा येतोय, म्हणून कर्मच त्यागायचे आणि नुसतं रामनाम घ्यायचं आणि आम्ही भक्तीला लागलो असं म्हणायचं, आम्हाला मोक्ष मिळायचा असं म्हणायचं. यांनी मोक्ष मिळणार नाही म्हणले. आणि म्हणून मी बोलून गेलो की जो स्वधर्माकडे पाठ फिरून देवाच्या शोधात निघतो, देवही त्याच्याकडे पाठ फिरवतो, त्याला देवही भेटत नाही आणि मोक्ष भेटत नाही. अर्थात स्वधर्म टाकून नुसतं रामनाम घेतोय, त्याला देव भेटत नाही, मुक्ती भेटत नाही. ज्ञानोबा बोलतात की स्वधर्म साकडू देखोनी केला कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. स्वधर्म आचरण्यास कठीण आहे. साकडू म्हणजे कठीण, स्वधर्म आचरण्यास कठीण आहे. आपल्या वाटेला आलेली कर्म करण्यात कष्ट पडते, म्हणून ते कर्मच टाकून द्यायचे, स्वधर्मच टाकायचा आणि नुसतं झाडाखाली बसून राम 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 म्हणायचे. ज्ञानोबा म्हणतात ते दोष आहे, तुकोबा म्हणतात ते पाप आहे. स्वधर्म टाकणं हेच पाप आहे. स्वधर्म टाकून नुसतं रामनाम घ्याल तर स्वधर्म टाकल्यामुळे दोष लागतो, पाप लागतं. ती व्यक्ती पापी अधम आहे म्हटले. स्वधर्म टाकून, आपल्या वाटेला कर्म टाकून नुसतं रामनाम घेतलं तर तुम्हाला कधीही मोक्ष मिळणार नाही.
ज्ञानोबाने साक्ष देत आहेत. स्वधर्म साकोडू देखोनी केला कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. तुमचा मोक्ष गेला म्हणले. ज्या मोक्षासाठी निघालात भक्तीला रामनाम घेत आहेत तो मोक्ष गेला म्हणले, मिळणारच नाही. का तर तुम्ही स्वधर्म टाकलाय, नुसतं रामनाम घेत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबा आम्हाला बजावतायत, ज्ञानोबा सांगतायत की प्राप्त कर्म सांडीजे एतुलेनी नैष्कर्म होईजे हे वायाची बोली जे मूर्खपणे. ऐका ज्ञानोबाची होई. प्राप्त कर्म सांडीजे एतुलेनी नैष्कर्म होईजे हे वायाची बोली जे मूर्खपणे. तुमच्या वाटेला आलेली कर्म तुम्ही टाकली आहेत. प्राप्त कर्म सांडीजे आणि नष्कर्म होईजे. तुमच्या वाटेला आलेली कर्म टाकली आहेत आणि तुम्ही म्हणतात मी नैष्कर्म झालो. प्राप्त कर्म सांडीजे एतुलेनी नैष्कर्म होईजे ही वायाची बोली जे मूर्खपणे. तुमच्या वाटेला आलेली कर्म करायचा कंटाळा येतो म्हणून तुम्ही टाकली आहेत. आणि तुम्ही म्हणता मी कर्म टाकल्यानंतर मी नैष्कर्म झालोय. नैष्कर्म अवस्था ती असती की ज्याला विवेक वैराग्याची प्राप्ती श्री गुरुच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, ती नैष्कर्म्य अवस्था ती असते. ज्याला तुकोबारा म्हणतात काम नाही झालो पाहि रिकामा, ही नैष्कर्म्य अवस्था आहे. विवेक वैराग्याची प्राप्ती श्री गुरुच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, मुक्तीवर भजनयुक्त आहे, अशा महात्म्याला नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. आणि ही परमोच्च अवस्था आहे. हो, ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. जेवढ्या जगात सिद्धी आहे त्या सर्व सिद्धी ती परम सिद्धी आहे. ज्ञानोबाने म्हटले हो, तिथं न होणे निपजे, तिथं काही न होणे निपजे तया ते नैष्कर्म्य सिद्धी म्हणिजे सर्व सिद्धीत सहजे परम हेची. सगळ्या सिद्धीमध्ये परम सिद्धी जर काय असेल तर नैष्कर्म्य सिद्धी आहे. आणि नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे संत अवस्था आहे. जो मुक्तीवर भजनयुक्त आहे त्याला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. आणि इथं तुम्ही ज्ञानोबा म्हणतात की प्राप्त कर्म सांडीजे हेतुलेनी नैष्कर्म्य होईजे ही वायाची बोली जे मूर्खपणे. कंटाळा येतो काम करायचा म्हणून काम टाकून दिलंय आणि तुम्ही म्हणता मी नैष्कर्म्य झालो आणि नुसतं रामनाम घेतो आणि मुक्ती मिळवतो. अशानं तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललाय. नाम तर घ्या पण त्याच्या जोडीला स्वधर्माचं पालन करा. ही परिपूर्ण भक्ती आहे. तुम्हाला देव जरूर भेटेल. आणि म्हणून आम्ही भक्तीला लागलोय. तर भक्तीला लागल्यानंतर आमच्या काय चुका आहेत? आम्हाला मोक्ष मिळावा म्हणून आम्ही भक्तीला लागलोय. पण ज्या स्वधर्मानं आणि हरिनामानं दोघं एकत्र केल्यानं मोक्ष मिळतो, त्यातला स्वधर्म तुम्ही टाकलाय. स्वधर्म आचरणाला कठीण आहे. आपल्या वाट्याला आलेली कामं करायला कष्ट पडते, पण ते कर्मच टाकायचे, नुसतं रामनाम घेत बसायचं. ज्ञानोबा म्हणतायत हा दोष आहे, हे पाप आहे, तुला मोक्ष दुरावेल. स्वधर्म साकडू देखोनी केला कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश तेनं वचेल कल्पांतवरी. हे वाक्य पुन्हा ऐका. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश तेनं वचेल कल्पांतवरी. म्हणून वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी स्वधर्म टाकणं हे पाप आहे, हा दोष आहे. तुकोबारा अशा माणसाला लंड आणि पापी म्हणतात. असा मनुष्य भक्तीला भूषण नसून दूषण असतो, असं तुकोबारा म्हणतात. म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. तुम्ही संत जीवन बारकाईनं अभ्यासा. मला असा एक तरी संत दाखवा की तो स्वधर्माचं पालन न करता नुसते हरिनामाच्या बळावर संत झालाय. असं एकही संत दाखवा. 12व्या शतकात ज्ञानोबाराच्या काळात संताची मांदियाळी होती. 15, 20, 25 संत होते त्या काळात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सेना महाराज, नरहरी सोनार, रोहिदास महाराज, चोखा महाराज, मीराबाई, अजून जनाबाई, गोरोबा काका, सावता महाराज, किती संत होते, मांदियाळी होते. अजून नाव दामा शेट्टी, अजून माझे नाव विसरले, अजून असतील, पण त्यावेळेस संताची मांदियाळी होती. इतके संत होते. तुम्ही यातला एक तरी संत दाखवा
की ज्यांनी कर्माचा त्याग केलाय, नुसतं रामनाम घेत बसलेत झाडात वनात जाऊन कुठेतरी, आणि ते संत झालेत. असं एक तरी संत दाखवा. यात अपवाद फक्त या 4 भावंडाचा आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे उपजत ज्ञानी होते. उपजत ज्ञानी म्हणून आले लोटांगणी चांगदेव. उपजत ज्ञानी म्हणून आले लोटांगणी चांगदेव. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे 4 भावंड उपजत ज्ञानी होते. आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर स्वधर्म टाकला, कर्म टाकलं तर चालतं, त्याला दोष लागत नाही. ज्ञानोबा बोलतात, तृप्ती झाली जैसी साधने सरती अपेशी, आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. पोट भरल्यानंतर स्वयंपाकाचा खटाटोप टाकून दिला तरी चालतो. तसं आत्मज्ञान झाले, मुक्त झालात, कर्म टाकली तरी चालतात. ज्ञानोबा आणि बाकीची त्यांची 3-4 भावंड आत्मज्ञानी होते, उपजत ज्ञानी होते, म्हणून त्यांना कर्म करायची गरज नव्हती. त्यांनी आपला स्वधर्म टाकला तरी, त्यांनी स्वधर्म टाकला नाही पण टाकला तरी चालतो. तुम्ही म्हणाल वाल्या कोळी नुसत्या रामनामाने मुक्त झाला. वाल्या कोळी ज्यावेळेस रामनाम घ्यायला बसला, नारदाने त्याला उपदेश केल्यानंतर तो घरी गेला, सगळ्या बायका मुलांना विचारलं, माझ्या पापात सहभागी आहेत का? कुणीच तयार झालं नाही. त्यावेळेस त्याला उपरती आली, रखरखीत वैराग्य आलं, आणि रखरखीत वैराग्य धारण करून तो रामनाम घ्यायला बसला. त्याच्या अंगावर वारूळ वाढलं, त्याला वैराग्य प्राप्त झालं. मी बोलते पुन्हा पुन्हा की वैराग्य प्राप्तीनंतर कर्म टाकली ती चालतात, वैराग्य प्राप्तीच्या आधी टाकू नये. वाल्याकुळी वैराग्य धारण करून रामनामाला बसला. ज्ञानोबांची 4 भावंड उपजत ज्ञानी होते, पण कर्म टाकलं तरी चालतं. मी बोललो, तृप्ती झाली जशी साधने सरती अपेशी, आत्मतुष्टी तशी कर्मे नाही. पण बाकीचे संत घ्या, उरलेले सगळे संत, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, गुरोबा काका, सावता महाराज वगैरे वगैरे सगळे, पुन्हा नाव घ्यायची गरज, सगळे संत बघा, या सगळ्या संतांनी मोक्षाच्या आधी निष्काम कर्मयोग केला आणि मोक्षानंतरही निष्काम कर्मयोगच करत राहिले. मुखानं विठ्ठल नाम, रामनाम तर घेतलंच, पण या रामनामाला आपल्या स्वधर्माची संगती दिली. ज्या निष्काम कर्माच्या साह्यानं त्यांनी मोक्षाचं शिखर गाठलं, या संतांनी मोक्ष प्राप्तीनंतर देखील निष्काम कर्माची शिडी सोडली नाही, तिला घट्ट पकडून ठेवलं. मोक्षाच्या आधी यांनी कर्मच केले, मोक्षानंतरही कर्मच केले, कर्म टाकले नाही. ज्या कर्म आणि नामाच्या बळावर हे संत मुक्त झाले, कर्म आणि नाम हे साधन होतं मोक्षाचं, तर कर्म आणि नाम या साधनानं हे संत मुक्त झाले. मुक्त झाल्यानंतर कर्म आणि नाम त्यांनी साध्य बनवलं, अर्थात मुक्तीनंतरही त्यांनी नाम आणि कर्म सोडलं नाही. पण समाजाला संत कळत नाहीत, त्याला काय करावं? एक शिकलेला असा वर्ग आहे, असा वर्ग एक शिकलेला की तो म्हणतो की संतांनी समाज आळशी बनवला, अभ्यास करावून मग बोलावं, ज्ञानेश्वरी गाथा वाचावून मग बोलावं, विनाकारण टीका करू नये. संतांनी समाज आळशी बनवलाच नाही, आणि जे म्हणतात त्यांना संत कळालेच नाहीत. हो, संतांनी सदैव कर्मच केली आणि कर्मच करायला लोकांना प्रोत्साहित केलं. संतांनी निष्काम कर्मानं मोक्ष मिळवला आणि मोक्षानंतर निष्काम कर्मच केले आणि जगालाही कर्म करा म्हणून सांगितलं. मग संतांनी समाज आळशी केला म्हणणं शोभतंय का? नाहीये. आज गोरोबा काका मोक्ष मिळण्याच्या आधी विटाच घडवल्या, जातीनं कुंभार होते, विटा घडवायचे, मोक्ष मिळण्याच्या आधी विटाच घडवल्या, मोक्षानंतरही विटाच घडवल्या, कर्म टाकलं नाही. कबीर महाराज मोक्षाच्या आधी चादरी विणल्या, मोक्षानंतरही चादरी विणल्या. नामदेव महाराज शिंपी होते, मोक्षाच्या आधी कपडे शिवले, मोक्षानंतरही कपडे शिवले. तुकोबा शेतकरी होते, व्यापारी होते, दुकानात धंदा करत होते, मोक्षाआधी व्यापार केला, शेती केली, मोक्षानंतरही व्यापार शेती केली. नर आणि सोनार होते, मोक्षाच्या आधी दागिने घडवले, मोक्षानंतरही दागिनेच घडवले. सावता महाराज शेतकरी होते, मोक्षाच्या आधी मळाच केला सावता महाराजांनी, मोक्षानंतरही मळाच केला. हरिनाम तर घेतलं, पण या हरिनामाला सातत्याने स्वधर्माची संगती दिली. आणि म्हणून संतांनी नाम घेत घेत
ज्या स्वधर्मानं मोक्ष मिळवला, मोक्षाचं शिखर गाठलं, तर मोक्ष प्राप्तीनंतरही यांनी स्वधर्म टाकला नाही, आपलं कर्म टाकलं नाही. मोक्षाच्या आधी कर्म केलं, मोक्षानंतरही कर्म केलं. मग तुम्ही कर्म का टाकता? तुम्ही नुसतं रामनाम घेता आणि कर्म टाकता, स्वधर्म टाकता, हे भक्तीमध्ये बसतं का? नाही बसत, नाही बसत. संतांनी तर ज्या वर्णात जन्म घेतला त्याच वर्णाचं काम केलं. संतांनी स्वधर्म टाकलाय नाही, बदललाय नाही. का तर स्वधर्म टाकल्यानं पाप लागतं आणि स्वधर्म बदलल्यानं आत्महिताचा नाश होतो. ज्ञानोबा बोलतायत, म्हणून अनु करता नाश होईल हिता, म्हणून आता सावधा होईजे. अनु करता नाश होईल हिता. कुणी कुणाचंही काम केलं तर आत्महिताचा नाश होतो. मग स्वधर्म टाकू नये, बदलू नये. संतांनी चातुर्वर्णानुसार आपल्या वाट्याला जे काम आलंय तेच काम केलं. संतांनी स्वधर्म टाकलाय नाही, बदललाय नाही. ज्या वर्णात जन्म घेतला त्याच वर्णाचं काम केलं आणि जगालाही कर्म करायला प्रोत्साहित केलं. म्हणून संत जीवन बारकाईने अभ्यासा. संतांना कर्म टाकली नाही, उलट कर्म करा म्हणून प्रोत्साहित केलं. ज्ञानोबा लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये की एत वडील जे जे करीती तया नाव धर्मो ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेषी आचरावे लागे संती. हे वाक्य लक्षात घ्या, विशेषी आचरावे लागे संती. वडील म्हणजे संत, समाजातील वडील माणसं म्हणजे संत. समाजात संत जसं जसं वागतात लोक त्यांचं अनुकरण करतात आणि तो धर्म ठरतो. संत वागतील तोच धर्म असतो. लोक त्यांचं अनुकरण करतात, लोक संतांचं अनुकरण करतात. म्हणून संतांनी तर विशेष करून कर्म करावेत, कर्म टाकू नये, हे ज्ञानोबा सांगतायत. पण आज ज्याला आम्ही छोटे मोठे संत म्हणतोय, परमार्थात वावरणारे, हरिनाम घेतायत, कीर्तन प्रवचन करतायत, पण स्वधर्माचं पालन करतायत का? मान्य. आपण काय बोलत होतो की एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेषी आचरावे लागे संती. हा शब्द महत्वाचा आहे, विशेषी आचरावे लागे संती. संतांना वडील म्हणतात. मग संत जसं वागतील तो धर्म असतो आणि लोक संतांचं आचरण करतात आणि ती जगामध्ये रीत पडते, रूढ पडते, असा नियम आहे. म्हणून संतांनी विशेष करून कर्म टाकू नये. संतांना कर्म करण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा त्यांनी कर्म करावेत. का? जग त्यांचा फॉलोअप घेतो. संत वागतील तसं जग वागतं. आणि म्हणून संतांनी तर विशेष करून कर्म करावेत. आणि म्हणून ही संतांची मांदियाळी जी होती आपल्याकडे 12व्या शतकात, त्या सर्व संतांनी मोक्षाच्या आधी कर्म केले, मोक्षानंतरही कर्म केले. त्याला हरिनामाची संगती दिली आणि मोक्ष मिळवला. संतांनी कर्मच केले मोक्षाच्या आधी आणि मोक्षाच्या नंतरही, आणि देवही संतांच्या संसारात राबायला गेला. उच्च नीचे काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. हो, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिशेले. हा तुकोबाराचा अभंग अतिशय चिंतनीय, तो मुळातच पाहावा. देवानी कुणाकुणाची चाकरी केली, दास्यत्व केलं, या अभंगात तुकोबारांनी सांगितलंय. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विनिसेले. रोहिदास महाराजाला कातड देव रंगू लागत होता. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. कबीर महाराजाचा देव चादरी विणत होता. सावता महाराजाला देव खुरपू लागत होता. जनाबाईला देव दळू लागत होता. हो, चोखा महाराजाच्या भिंती बांधित होता. गुरं सांभाळीत होता. गुरोबा काकाला विटा घडू लागत होता. संतांनी मोक्षाच्या आधी कर्म केले, मोक्षानंतरही कर्मच केले, आणि देव आनंदाने या संतांच्या संसारात जाऊन राबत होता, चाकरी करत होता. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. भक्त किंवा संत कोणाला म्हणायचं? ज्याच्यापाशी विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्याच्या संसारात देव राबायला आलाय, त्याला संत म्हणतात. एका जनार्दनी भक्त,
देव त्यांचा अंकित दास होय. देव हा संताचा दास बनतो, संताचं दास्यत्व करतो. आणि म्हणून प्रत्येक संताच्या संसारात देव राबायला जायचा आनंदानं, स्वतःहून न बोलवता जात होता. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसिले. मला सांगायचं आहे की मोक्षाच्या आधी संतांनी कर्म केले, मोक्षानंतरही कर्म केले, कर्म टाकले नाही आणि त्याला हरिनामाची जोड दिली. कर्म टाकू नका. आता तुम्ही मुक्त झाले, कर्म टाकू शकता, पण तरी टाकू नका. का? जगाला मार्ग दाखवायचा आहे. हो, देखे प्राप्तार्थ झाले, नैष्कर्मता पावले, परी तयाही कर्म उरले लोका लागे. अलग लक्षात की जगाला मार्ग दाखवण्यासाठी अलौकिक नो हे लोकाप्रती. आता मी संत झालोय, जगापेक्षा वेगळ्या म्हणून वेगळं राहील, कर्म करणार नाही. देव म्हणतो कर्म टाकू नको. आता तुझं भागलंय, तू मुक्त झाला, पण जगाला मार्ग दाखवण्यासाठी तू कर्म कर. देव स्वतः बोलले की म्या मर्त गुरुपुत्र अनिला, हा पवाडा तुवा देखिला, तोही मी उगला कर्मी राटे. अर्जुना, मी माझ्या सांदीपानी गुरुचा मेलेला पुत्र आणून दिला, एवढा मी पराक्रमी आहे भगवान कृष्ण, पण तोही मी कर्म करतो. का? जग राहटी सुरळीत चालावे म्हणून. लोक देवाचं आणि संतांचं अनुकरण करतात, आणि मी जर गोकुळात बसून राहिलो, द्वारकेत बसून राहिलो, तर लोक असं माझ्याकडे बोट करतील, कृष्णा नाही का बसून राहिला, मग आम्ही बसलो म्हणून काय झालं, कृष्णाने कुठं कामं केली. लोकांनी असं मला नावं ठेवू नये म्हणून मी गरज नसताना कर्म करतो. आम्ही पूर्ण काम होऊनी, आत्मतुष्टी राहूनी, मग जग कैसेनी निस्तरेल. मी आत्मसंतुष्टात, आत्मबोधात संतुष्ट राहिलो आणि काहीच कर्म केलं नाही, तर लोक माझ्याकडे बोट दाखवतील, कृष्णानं काय केलं म्हणतील. मग आम्ही बसलो म्हणून काय बिघडलं. म्हणून देव म्हणतात की मला कर्माची गरज नाहीये, तरी मी कर्म करतो जगाला मार्ग दाखवण्यासाठी. आमचा देव घोड्याचा खरारा करतो, घोड्याला पितांबरातून चंदी चारतो, गोकुळात गाईचं शेण काढतो, गोकुळात गाई चारतो. आमचा देव कर्मयोगी आहे आणि आम्ही कर्मशून्य बनतो. हे भक्तीत बसतं का? म्हणून समर्थू जो येथे अथिला सर्वज्ञते, तेने सविशेष कर्माते त्यज्यावेना. ज्ञानोबा आहे. जो समर्थ आहे, जो देव आहे, जो संत आहे, त्यांनी विशेष करून कर्म टाकू नयेत, त्यांनी आवर्जून कर्म करावेत. का? जग संताचा आणि देवाचा आदर्श घेत असतं. देव आणि संत जसे वागले तसं जग वागत असतं. आणि मग संतांनी कर्म केले तर जगही तुमचा फॉलोअप घेईल, तुमचा आदर्श ठेवल्याने कर्म करेल. आणि म्हणून कर्म टाकायचे नाही. साधकानं मोक्षप्राप्तीसाठी आणि सिद्धानं जगाला मार्ग दाखवण्यासाठी कर्म करत राहायचे. इथं देव सिद्धाला कर्म करा म्हणतात, टाकू नका. मग साधकांनी कर्म का टाकावीत? आज तुम्ही आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार साधक आहोत, आम्ही सिद्ध नाहीयेत, आम्ही साधक आहोत. देव सिद्धाला कर्म करा म्हणतोय, टाकू नका. तर आम्ही साधकानं, कीर्तनकारानं, प्रवचनकारानं कर्म का टाकावीत? आम्ही कर्म करतो का? कर्म टाकणं दोष. आज उदाहरणार्थ मी कीर्तनकार आहे, मला ज्यावेळेस महिन्याला 15 दिवसाला एखादं कीर्तन येईल त्यावेळेस मी कीर्तन करावं. रोजच कीर्तन थोडंच आहे. 8-15 दिवसाला कीर्तन येईल तेव्हा मी कीर्तन करावं. उरलेल्या वेळात मी माझा दवाखाना चालवावा, मी माझा स्वधर्म पाळला. एखादा कीर्तनकार शेतकरी आहे, कीर्तनाची तारीख आहे तेव्हा कीर्तन करावं, जेव्हा कीर्तन नाही तेव्हा शेतात जावं, नांगूर हाणावा, आऊत हाणावा, उसाचे दारे धरावे. पण आज किती कीर्तनकार शेतात काम करतात मला दाखवा. पांढरे फॅक बगड्यासारखे कपडे, पांढरे फॅक बगड्यासारखे, असा सुंदर टोपीचा तुरा. हो, भले रामनाम घेत असतील, रामनाम घेत आहेत, पण कर्मत्याग झाला ना, स्वधर्म टाकलाय. नुसतं कीर्तन करणं हा स्वधर्म होतो का? नुसतं प्रवचन करणं हा स्वधर्म होतो का? स्वधर्माची व्याख्या काय सांगतात ज्ञानोबा आहे? ब्रह्मदेवाला ज्यावेळेस जगाने विनवलं की देवा आमच्या उद्धाराचा मार्ग काय, तर ब्रह्मदेवानं उत्तर दिले 3ऱ्या अध्यायात, तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्मोची विहिला असे, या ते उपासा मग अपेशे पुरती काम. ज्ञानोबाची ओवी आहे का? तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्माची विहिला असे, या ते उपासा मग अपेशे पुरती काम. तुम्ही ज्या वर्णात जन्म घेतला त्या वर्णाचं काम हाच तुमचा स्वधर्म. तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्मोची विहिला असे, ज्या वर्णात जन्म घेतला त्या वर्णाचं काम हाच तुमचा स्वधर्म. स्वधर्म हा आईसारखा असतो. आई आपल्या जन्माच्या आधी तयार आहे, स्वधर्म आमच्या जन्माच्या आधी तयार आहे. ज्ञानोबा म्हणतात की ज्या वर्णात जन्म घेतला
त्या वर्णाचं काम तुमचा स्वधर्म आहे. ठीक आहे, स्वधर्माची घडी विस्कळीत झाली, मान्य आहे. कोणी काही करू लागले, संतांनी भाकीत केलं की कलियुगात चातुर्वर्ण विस्कळीत होईल. विस्कळीत झाला, होऊ द्या. पण आज आम्ही कीर्तनकार शेतकऱ्याची लेकरं आहोत, वैश्य आहोत. 8-15 वर्षाला कीर्तन करतोय, प्रवचन करतोय. उरलेल्या वेळा शेती केली तर काय बिघडली? आमच्या मठावर गाजरगाव उगवलं होतं. गाजरगावताचा एक तिरमी किंवा एक मोड उपटत नाहीत आम्ही. आमच्या हात्याखालच्या लोकांना उपटायला होतं. आणि लोकही महाराज लोकांना काम करू देत नाहीत. तुम्ही महाराज आहेत, तुम्ही महाराज आहेत, तुम्ही महाराज आहेत, काम करू नका. आणि आम्ही महाराज लोक काम करत नाहीत. पण ज्ञानोबा काय सांगतात बघा ना, स्वधर्म साकोडू देखोनी केला कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. ठीक आहे, आम्ही कीर्तन प्रवचन करतोय, रामनाम घेतोय, पण नुसतं रामनाम घेणं, कीर्तन प्रवचन करणं एक बाजू सांभाळली, पण स्वधर्म सांभाळला का? आणि नुसतं कीर्तन करणं हा स्वधर्म होतो का? स्वधर्माचे एक अंग होईल ते, पण परिपूर्ण स्वधर्म होतो का? आणि म्हणून आम्हाला शान होण्याची गरज आहे. ज्ञानोबा बोलतात की विशेष आचरावे लागे संती. हो, हे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. संतांना बांधले देवाने की संता हो, तुम्हाला कर्म करायची गरज नाही, पण तुम्ही मुद्दाम कर्म करा, का जग तुमच्या पायावर पाय देऊन चालतं. संत जसे वागले तसं जग वागतं. मग आजचा कीर्तनकार जसं वागेल तसं जर जग वागलं तर जगराटी चालेल का? आजचा कीर्तनकार नुसतं कीर्तन करतोय, कीर्तन नाही, 4-8 दिवस नुसता घरात बसतो किंवा रामनाम घेत बसतो. जग तसं वागलं तर शेती कुणी करेल का? शेती पडीक पडायची नाही का? लोक कर्म करतील का? म्हणून आम्हाला कीर्तनकाराला शान होण्याची गरज आहे. आम्ही कीर्तनकारांना कीर्तन करावीत, पण ते करत करत शेती करावी. आमचा मठ आम्ही स्वतः झाडावा. आमच्या मठात पाणी आम्ही स्वतः कीर्तनकारांना भरावं. का नोकर लागतात आम्हाला? हा स्वधर्म आहे, तो पाळावा. तुमच्या वाटेला कर्म तुम्ही करावं, का करू नये? जरी चातुर्वर्ण विस्कळीत झाले, सध्या जो व्यवसाय करतात तो व्यवसाय तुमचा स्वधर्म आहे. तुमच्यात जो विशेष गुण आहे त्याला विकसित करा. पण आम्ही स्वधर्म विसरलोय, आम्ही स्वधर्म टाकलाय. हा दोष आहे. नुसतं हरिनाम घेणं आणि कर्म त्यागणं हा दोष आहे. तुकोबा आहे त्याला लंड म्हणतात, पापी म्हणतात, अधम म्हणतात. कर्मत्यागामुळे त्याची अधोगती होईल, त्याला मुक्ती दुरावेल. हा मुद्दा लक्षात घ्या की आजपर्यंत झालेले सगळे संत आणि आमचा भगवान कृष्ण, संत आणि भगवान कृष्ण हे कर्मयोगी होते. यांनी कर्मच केली, गरज नसताना कर्म केली. संतांनी मोक्षाच्या आधी कर्म केली, मोक्षानंतरही कर्म केली. का? जगाला मार्ग दाखवा. आम्ही कर्म केले, जगावर तुम्ही कर्म करा, कर्म टाकू नका. सावता महाराज मुक्त झाले, त्यांना मळा करायची काय गरज होती? पण मळा टाकून दिला असता. गुरोबा काका मुक्त झाले, विटा काढायच्या सोडून दिल्या असत्या. तुकोबा मुक्त झाले, शेती सोडून दिली असते, दुकानदारी सोडून दिली असते. सेना महाराज डोई करायचे, मुक्तीनंतर डोई सोडून दिली असती, हजामती केल्या नसत्या. असे कितीतरी संत सांगायत की ज्यांनी मुक्तीच्या आधी कर्म केलं आणि मुक्तीनंतर तेच कर्म केलं आणि देव त्यांच्या संसारात राबायला गेला. देवाने संतांना बंधन घातले. तुम्ही मुक्त झाले तरी तुमचं कर्म चालू ठेवा. मोक्षाच्या आधी जे कर्म केलं मोक्षाच्या नंतर ते चालूच ठेवा. ज्या कर्माच्या शिडीने मोक्ष गाठला, मोक्षाचं शिखर गाठलं, मोक्ष प्राप्तीनंतरही मोक्षाची शिडी, त्या कर्माची शिडी संतांना घट्ट धरून ठेवली. ज्या कर्माच्या शिडीने मोक्षाचं शिखर गाठलं, मोक्ष प्राप्तीनंतरही ती कर्माची शिडी संतांनी आपल्यावर अशी घट्ट दाबून धरली आणि मोक्ष प्राप्तीनंतरही कर्मच केले आणि त्याला हरिनामाची संगती दिली. का? जग तुमच्याकडे पाहतं, संताकडे पाहतं, कीर्तनकाराकडे पाहतं. तुम्ही जसे वागताल तो आदर्श ठेवतात. मग संतांनी कर्म केली मोक्षाच्या आधी मोक्षाच्या नंतर, आम्ही कीर्तनकार का टाकतो? जगानं आमचा काय आदर्श घ्यावा? आजकालचे आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार पांढरे फक कपडे घालतो, कीर्तन करतो, पण रोजच कीर्तन नाही. पावसाळ्यात कीर्तन नसतात 2-4 महिने, त्या टायमाला बसून राहतो. शेतात काम करा ना, काय बिघडलं? अपवादात्मक काही कीर्तनकार आहेत शेतात काम करणारे, कीर्तन करून शेतात काम करणारे आहेत, पण किती आहे? छटाकात पाव 100त 1-2. 95-98% लोक नुसते कीर्तन करत फिरतात पांढरे फक कपडे घालून, स्वधर्माचं पालन करत नाही. भले कीर्तन करणं एक स्वधर्म होऊ शकतो, पण पार्ट अँड पार्शली 100% कुठं होईल? तुम्ही दुकानदार असाल तर दुकानदारी करत करत कीर्तन करा, शेतकरी असेल तर शेती करत करत कीर्तन करा, मास्तर असाल, नोकरी असेल तर नोकरी करत करत कीर्तन करा. हा तुमचा खरा स्वधर्म आहे.
गीतेच्या आरंभीच, दुसऱ्या अध्यायाच्या आरंभीच भगवान बोललेत. 3 महान सिद्धांत मांडलेत. आत्म्याची अमरता, देहाची नश्वरता आणि स्वधर्माची अबाध्यता. आत्मा अमर आहे, देह नश्वर आहे आणि स्वधर्म कुणीही टाकू नये. वैराग्य आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी टाकला तर त्याला दोष लागतो, पाप लागतं, त्याची अधोगती होते, त्याला मुक्ती दुरावते आणि या पापामुळे तो नरकाला जातो. पण स्वकर्म टाकून नुसतं हरिनाम घेणं हा दोष आहे. त्याला तुकोबाराय लंड आणि पापी म्हणतायत, अधम म्हणतायत. हे तुकोबाराय बोलतायत, माझ्याकडे बघू नका. तुकोबाराय बोलतायत, ज्ञानोबाराय बोलतायत, मी पुराव्यासहित बोलतो. अर्जुनाला भगवंतानं कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. काय कारण आहे? जगात काय माणसं नव्हती का? न बोले देवकीसी, न बोले पिता वसुदेवासी, न सांगे भ्राता बळीभद्रासी, ते अर्जुनीशी सांगत असे. जी गीता आपल्या आईला सांगितली नाही, वडिलाला सांगितली नाही, भावाला सांगितली नाही, ती गीता फक्त जगात अर्जुनाला सांगितली का? आणि ती तसल्या गडबडीत रणांगणावर सांगितली. ढोल वाजतात, नगारे वाजतात आणि देव गीता अर्जुनाला सांगतायत रणांगणावर का? फक्त अर्जुनालाच गीता का सांगितली? ज्ञानोबारायचं उत्तर देत आहेत. माऊली लिहित आहेत, तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली, म्हणून प्रसन्नता लाधली आजी हे माझी. अर्जुना, मी तुला गीता का सांगतोय? तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली, म्हणून प्रसन्नता लाधली आजी हे माझी. अर्जुना, मी तुझ्यावर फिदा आहे, मी प्रसन्न आहे, म्हणून भाळलो तुझं. देव अर्जुनाला म्हणतात, मी तुझ्यावर भाळलोय, मी तुझ्यावर फिदा आहे. का? की अर्जुना, आजपर्यंत तू केलेलं प्रत्येक कर्म कृष्णाची पूजा म्हणून केलेस आणि ते मला अर्पण केलेस. कर्म देवाची पूजा म्हणून केलेस. एवढ्या एका गोष्टीनं कर्म देवाची पूजा म्हणून केले आणि देवाला अर्पण केलेस. एवढ्या एका गोष्टीनं अर्जुना, मी तुझ्यावर फिदा आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि एवढ्या एका गोष्टीमुळे मी तुला गीता सांगतोय. याचा अर्थ कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही देवाची खरी भक्ती आहे. पण कर्मे इशू भजावा हा जो ज्ञानोबारायचा हट्ट आहे, तेव्हा कर्मे इशू भजावा हे जे बोलिलो. देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे, ते एक ईश्वर उद्देशे कीजे मनितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे, आदरिले शेष भागे चतुर्थाचे ने, ते विश्वरूप 11वा अध्याय संपे जवा आगावा, तव कर्मे इशू भजावा हा जे बोलिलो. हे अष्टाध्यायी उघड जाण तसे देवता कांड, शास्त्र सांग तसे आड मोडूनी बोलो. ज्ञानोबाराय. देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे, देहानं वाचन मनानं जी जी क्रिया होईल ती ईश्वराच्या उद्देशानं करावं, भगवंताची पूजा म्हणून करावं. मुखामध्ये रामनाम धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. हाच कर्मयोग असतो आणि हीच भगवंताची खरी भक्ती असते. हाच कर्मयोग आहे. तुम्ही तोंडात देवाचं नाव धारण करा आणि आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. हाच कर्मयोग आहे आणि या कर्मयोगानं देवाला भजा. हो, तर कर्मे ईशू भजावा हे जे बोलिलो, कर्मानं ईश्वराला भजा, ही खरी भक्ती असते. आणि त्याच्या जोडीला हरिनाम द्या. म्हणून कर्म अधिक नाम, निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. या 8ही अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, हो, अष्टाध्यायी उघड जाण तसे देवता कांड. 4 ते 11वा अध्याय, या 8ही अध्यायात ज्ञानोबाराय म्हणतात ही भक्तिकांड आहे. आणि या भक्तिकांडात एकच सांगितलंय, भक्तिकांड हे देवताकांड आहे, यात एकच सांगितलं की कर्मानं ईश्वराला भजा. तर कर्मे ईशू भजावं हे जे बोलिलो. हे अष्टाध्यायी उघड जाण तसे देवता कांड, शास्त्र सांग तसे आड मोडून बोलो. 4 ते 11 अध्यायात गीतेमध्ये देवता कांड अर्थात भक्तिकांड सांगितलंय. आणि या भक्तिकांडात एकच सांगितलं की कर्मानं ईश्वराला भजणं हीच भक्ती आहे. त्याला हरिनामाची संगती द्या, परिपूर्ण होते. म्हणून नामातून कर्म मायनस करू नका, वगळू नका. नुसतं नाम घ्यायचं आणि कर्म टाकायचे, दोष आहे. मोक्ष दुरावेल, अधोगती होईल. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती, त्यांची संगती घाला. आणि म्हणून देवाचा हा हट्ट आहे. देव बोलले, देवाने हट्ट केलाय की म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. भगवान कृष्ण बोलतात, ज्ञानोबाराय लिहितात, म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. मी तुम्हाला जाता जाता गीता सांगितली, जाता जाता एक अजून चांगला निरोप देतोय. भगवान कृष्ण म्हणतात, मी तुम्हाला चांगला निरोप देतो. काय? कर्मे करावी ही चांगू
कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. आपल्या वाटेला लाल स्वधर्म, आपल्या वाटेला आली कर्म चांगली करा, देवाची पूजा म्हणून करा. हो, कर्माभिमान आणि फळाची आशा टाकून करा. हा माझा चांगला निरोप आहे. म्हणून जो जीव बंदेशिनला सुटके जाचे आपला, त्याने पुढती पुढती या बोला आनन कीजे. की जो जीव बंधनानं शिरला, ज्याला मोक्ष हवाय, त्याने कर्म टाकू नयेत. त्यांनी कर्म टाकू नयेत. आपुले सोडवणे मुमुक्षु जागो जाणे, तया सर्वस्वी करणे हेच एक. तुम्हाला मोक्ष हवाय ना, मुखात हरिनाम तर धारण करा, पण कर्म देवाची पूजा म्हणून करा. मोक्ष मिळेल, देव मिळेल. नुसतं नाम घेतलं आणि कर्म टाकलं तर दोष लागेल, मुक्ती मिळणार नाही, देव मिळणार नाही. याचं कारण असं की देवाचा हट्ट काय आहे की कर्म आम्ही आवर्जून करावीत, स्वधर्म टाकू नये. याचं कारण असं आहे, एक स्वधर्म टाकल्या दोष पाप लागता हा तर भाग झालाच. पण देवाचा हट्ट जो आहे की मी तुम्हाला चांगला निरोप दिलाय की तुम्ही कर्म करा. कसे करा? फळी लागू सांडोनी देह सांगू. फळाची आसक्ती न करता आणि कर्माचा स्वाभिमान न घेता कर्म करा. का करा? कारण कर्मच संसारात बांधतात, कर्मच संसारातून सोडवतात. एखादा मनुष्य पळतोय आणि पडला पृथ्वीवर पडला, तर पृथ्वीनेच यावं त्याला उठून उभं करावं. एखाद्या माणसाला मरण आलंय, मृत्यूनेच यावं आणि त्याला जीवदान द्यावं. एखादा मनुष्य नदीत बुडतोय, नदीनेच यावं आणि त्याला नदीतून बाहेर काढावं. तसं मनुष्य कर्मात आणि संसारात बुडतोय, कर्मानेच यावं आणि त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. हे कर्माचं विशेषत्व आहे. म्हणून कर्म आवर्जून करा. कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. नरवारा लिहितात, बुडतया नदीच धावी नली, पडतया पृथ्वीच कळवळली, मरतया आयुष्यवृद्धी दिदली, मृत्यूने जेवी. मनुष्य मरायला लागलाय, मरणाने यावं आणि त्याला आयुष्य वाढून द्यावं. असं घडत नाही, पण घडलं. मनुष्य मरायलाय, मरणाने यावं त्याला आयुष्य वाढून द्यावं. मनुष्य जमिनीवर पडलाय, जमिनीने यावं आणि त्याला उठून उभं करावं. मनुष्य नदीत बुडतोय, नदीने यावं आणि त्याला नदी बाहेर काढावं. मनुष्य कर्मात बुडतोय, कर्माने यावं आणि त्याला कर्मबंधनातून सोडावं. आणि म्हणून कर्म टाकायचे नाही, ती कर्म आवर्जून करायची. आणि म्हणून भगवंताचा हट्ट आहे की तुम्ही कर्म करा. तसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पण दोष होता, ज्याच्या रसरीती मरता राखीला विषय. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता, ज्याचा रसरीती मरता राखीला विषय. मी बोलून गेलो, माणसाचं मरण आलंय, मरणाने यावं आणि त्याला जीवदान द्यावं. मनुष्य जमिनीवर पडलाय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीने यावं उठून उभं करावं. मनुष्य नदीत बुडतोय, नदीने यावं आणि त्याला नदीच्या बाहेर काढावं. तसं मनुष्य कर्मात बुडतोय, कर्माने यावं आणि त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुता, जैसा रसरीती मरता राखेला विषय. कर्मच बंधनात बांधतात, कर्मच बंधनातून सोडतात. हो, कर्म टाकू नका. माणसाला जर साप चावला तर आम्ही डॉक्टर लोक काय करतो? त्याला सलाईन लावतो आणि त्या सलाईनच्या बाटलीमध्ये सापाचंच विष टाकतो. थोडंसं मॉडिफाईड स्वरूपातलं असतं, प्युअर विष नसते, मॉडिफाईड स्वरूपातलं असतं, ज्याला आम्ही स्नेक व्हेनम म्हणतो. सापाचंच विष पण मॉडिफाईड स्वरूपातलं, बदललेल्या स्वरूपातलं. इथं काय केलंय? साप चावलेल्या पेशंटला आम्ही सापाचंच विष दिलंय आणि सापाचं विष उतरवलंय. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडवले पंडू सुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. माणसाला सापाचं विष भिनलंय, सापाच्या विषानेच आम्ही सापाचं विष उतरवलंय. तसं कर्माने माणसाला बांधलंय, तर कर्मानेच कर्मबंधनातून सोडायचं. ही कर्माची युक्ती. कर्म जर निष्काम भावनेने केले तर. आणि म्हणून कर्तत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू, या दोहीचा नाव बंधू कर्माचा की. हे कर्म मी केलंय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवली की कर्म तुम्हाला बांधतं. पण हे कर्म मी केलं नाही, याचं फळही मला मिळू नये अशी भावना ठेवून कर्म केलं की ते भगवंताला अर्पण होतं. हो, भगवद रूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. हे कर्म मी करता आचरणीय अर्थ. मी कर्म करतोय
हा अहंकार घेऊ नका आणि कर्माचं फळ मलाच मिळावं ही फळाची आसक्ती ठेवू नका. जसा एक बाप असतो, मुलीला जन्म देतो, लहानाची मोठी करतो आणि नवऱ्या मुलाच्या हवाली करतो. बापाने काय केलंय? मुलगी लहानाची मोठी केली, कर्तव्य म्हणून कर्म केले. मोठी झाली तिचा मला भोग घेता यावा ही फळाची आशा ठेवली नाही. लहानाची मोठी केली, कर्तृत्व अभिमान घेतला नाही. तिचा मला भोग घेता यावा ही भावना ठेवली नाही. मग लहानाची मोठी केली आणि नवऱ्या मुलाच्या हवाली केली. तसं हे कर्म मी करतोय, कर्माभिमान घेऊ नका आणि याचं फळ मला मिळावं ही फलासक्ती ठेवू नका. ते कर्म भगवंताला जात. मी कर्म करता येते सांडून या निज चित्ते भगवत रूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. नाथ महाराज, मी कर्म करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. ते कर्म देवाला अर्पण होतं. कर्माला हरिनामाची संगती द्या, ते कर्म देवाला अर्पण होतं. म्हणून कर्म आवर्जून करा, पण कर्माचा अभिमान घेऊ नका, फलासक्ती घेऊ नका. कर्म देवाला अर्पण होतं, ते तुम्हाला संसारात बांधत नाही. ही कर्म करण्याची युक्ती आहे. या युक्तीने कर्म केले तर कर्मच संसार बंधनातून सोडतात. आणि म्हणून फळी लागी सांडोनी देह सांगू, म्हणून फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी चांगू निरोप माझा. कर्तृत्वाचा अभिमान घेऊ नका, फळाची आशा ठेवू नका. याला म्हणतात कर्मे करावी चांगू. कर्तृत्वाचा अभिमान घेऊ नका, फळाची आसक्ती ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. ते कर्म देवाला अर्पण होतं. ते कर्म तुम्हाला संसारात बांधत नाही. म्हणून कर्मच संसारात बांधतात, कर्मच संसारातून सोडवतात. जसं नदीत बुडलात, नदीने यावं नदी बाहेर काढावं. कर्मात बुडलात, कर्माने यावं कर्मातून बाहेर काढावं. जर कर्म योग्य हातवटीने केले, निष्काम भावनेने केले तर. आणि म्हणून भगवंताचं म्हणणं आहे की कर्म टाकू नका. हो, हे कर्म तुम्हाला कर्मातून सोडवता. कर्म टाकू नका, उलट कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होई मज करणे ऐसे करी. इकडचा तांब्या इकडे करायचा असेल तर देवाच्या पूजेच्या प्रित्यर्थ करा. सकाळी माता मावल्या मुलाला स्नान घालतात. तिने ही कल्पना मनात ठेवा की मी बाळकृष्णाला स्नान घालते, माझ्या मुलाला नाही, बाळकृष्णाला स्नान घालते. तुमचं स्नानही पूजा ठरते. तुम्ही स्वयंपाक करता, माझ्या मुलासाठी नवऱ्यासाठी स्वयंपाक करते ही भावना ठेवू नका. मी नारायणासाठी स्वयंपाक करते अशी भावना ठेवा. तुमची चूलही यज्ञ ठरेल. तुम्ही समोरच्या माणसाला पसाभर दान करतायत, भिकारी दारात आल्या दान करतायत, मी प्रत्यक्ष नारायणाला पांडुरंगाला दान करते ही भावना ठेवा. मी डॉक्टर आहे, पेशंट तपासतो. मी डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड, मी पेशंट तपासतोय. मी ही भावना ठेवावी की माझ्याकडे आलेला पेशंट हा प्रत्यक्ष पांडुरंग आहे. मी ऑपरेशन करतोय, मी माणसाचं नाही, मी पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय ही भावना असावी. माझं पेशंट तपासणं देवाची पूजा ठरेल. शेतकरी बैलाला वैरणकाडी करतात, त्यांनी मनात ही भावना ठेवावी मी पांडुरंगाला वैरणकाडी करतोय. दुकानदाराकडे गिरायक आलं, त्यांनी ही भावना ठेवावी माझ्याकडे प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आलाय. ऑफिसमध्ये एखादा मनुष्य आला, त्या कर्मचाऱ्यांनी ही भावना ठेवावी माझ्याकडे प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आलाय. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. ते कर्म पूजा ठरतं, भगवंताला अर्पण होतं. त्या कर्माला हरिनामाची संगती द्या. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करा, ती पूजा ठरते. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की आगवी अंगी जैसा वायू मिळवून हा आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीसस. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते विषय करी. वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं असतं. वायू म्हणलं की पोकळी म्हणलं की वायू शिरला, पोकळी म्हणलं की वायू शिरला. वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं आहे, तसं आपल्या प्रत्येक अंतर्बाह्य कर्माचं भगवंताशी नातं जोडा. आगवी अंगी जैसा वायू मिळवून आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीसस. पोकळी आणि वायू याचं जसं अतूट नातं आहे, तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळी आम्ही 10-20 मिनिटाची देवाची पूजा करतो. 4-2 झेंडूची फुलं देवाला वाहतो. जरूर व्हा, ती पूजा तर चालूच ठेवा, ती पूजा तर चालूच ठेवा. पण गीतारूपी ईश्वराचं पोट फार मोठं आहे, फार वाढ आहे. 2-4 झेंडूच्या फुलानं भरत नाही. गीतारूपी ईश्वराला, भगवान कृष्णाला तुमच्या स्वकर्माची फुलं हवी आहेत. झेंडूची फुलं तर जरूर व्हा, ते तर चालूच ठेवा, पण एवढ्याने त्याचं पोट भरत नाही. तुमची स्वकर्माची फुलं भगवंताला अर्पण करा. म्हणून आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा होईल असं कर्म करा आणि स्वकर्माची सुंदर पवित्र फुलं देवाला अर्पण करा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय
तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला. म्हणून ये पूजे रिजलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायताय. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादी आकळी ज्ञाननिष्ठेते. स्वकर्माचे एवढं चोख करा की ते भगवंताचं पूजा ठरेल. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली. देवाला झेंडूच्या फुलाची पूजा तर ठीक आहे, पाहिजे होती आपली ते असू द्या, पण एवढ्यावर भागत नाही. तुमचं कर्मच देवाची पूजा म्हणून करा आणि कर्माची सुंदर पवित्र फुलं भगवंताला अर्पण करा. या कर्माच्या पूजेने देव संतुष्ट होतो आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला वैराग्य बहाल करतो आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. स्वकर्माच्या सुंदर पूजेने देव प्रसन्न होतो, त्या बदल्यात वैराग्य देतो आणि वैराग्याने देव भेटतो. पुढे श्रीगुरु भेटतो, आत्मज्ञाने भेटतं, तुम्ही मुक्त होता. म्हणून कर्म टाकू नका. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. निष्काम कर्म अधिक निष्काम नाम बरोबर भक्ती. नरबरा म्हणतात की जे वेळी सूर्य न उदिजे तया राती किर म्हणिजे टीवी माझी भक्ती वन जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. उभी नीट आहे का? जे वेळी सूर्य न उदिजे तया राती किर म्हणिजे टीवी माझी भक्ती वन जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. जेव्हा सूर्य उगला नाही म्हणजे रात्रच, तसं माझ्या भक्तीशिवाय जे कराल ते महापापच. गंमत मोठी आहे का? माझी भक्ती सोडून जे कराल ते महापापच. मग ढोबळमानाने भक्तीची व्याख्या काय करतो आम्ही की तोंडाने देवाचं नाम घेणं अर्थात राम नाम घेणं ही भक्ती आहे. मग तुम्ही रामनाम घेतलं ही भक्ती आहे. मग रामनाम घेण्याचं सोडून इतर काही केलं तर ते महापाप आहे. माझी भक्ती वन जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. मग रामनाम घेणं एवढंच जर भक्ती असेल तर रामनाम सोडून इतर काही केलं तर ते महापाप आहे. शेती केली महापाप आहे, नोकरी केली महापाप आहे, उद्योगधंदा केला महापाप आहे. म्हणजे सगळं सोडून द्यावं लागेल. शेती उद्योगधंदा नोकरी सोडली तर जग चालेल का? जगाने काय खायचं प्यायचं? याचा अर्थ मुखानं फक्त रामनाम घेणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती ठरत नाही. यापेक्षा भगवंताच्या भक्तीची व्याख्या काहीतरी वेगळी असली पाहिजे. मग भगवंत माझी भक्तीविन जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. तुम्ही जे जे कराल ही भगवंताची भक्ती आहे. मुखानं रामनाम घेणं ही जर भक्ती आहे तर शेती व्यवसाय धंदा नोकरी सोडून द्यावा लागेल. तर हे सोडायचं नाही. या सगळ्यांनाच भक्ती बनवायचं. आपल्या व्यवसायातली प्रत्येक क्रिया भगवंताची पूजा बनवायची. मी पेशंट तपासतोय, आलेला पेशंट पांडुरंग आहे, देवाची पूजा ठरली. शेतकरी नांगर हाकतोय, मी पांडुरंगाचं शेत नांगरतोय. बैलाला वैरणकाडी करतोय, मी पांडुरंगाला वैरणकाडी करतोय. तुम्ही दानधर्म करता, पांडुरंगाला दानधर्म करता. आपल्या व्यवहारातली व्यवसायातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा बनवा. मग तुम्ही देवाच्या भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाही, मग आम्हाला महापाप लागायचा प्रश्न येतोच कुठं? महापाप कधी लागेल? देवाची भक्ती सोडून इतर काही केलं तर. आणि फक्त रामनाम घेणं ही जर देवाची भक्ती आहे अशी व्याख्या केली भक्तीची, तर मग शेती व्यवसाय नोकरी धंदा सोडून द्यावा लागेल. यांनी जग चालेल का? नाहीये. म्हणजे केवळ मुखाला रामनाम घेणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती नाही. तर रामनाम तर घ्या, पण आपल्या व्यवसायातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करा. मग आता भक्तीशिवाय आम्ही दुसरं काही करतच नाही, आणि भक्तीशिवाय दुसरं काही करत नाही तर आम्हाला पाप लागायचा संबंध येतो कुठं? कारण आता आम्ही आमची प्रत्येक क्रिया भक्ती बनवली आणि म्हणून आम्हाला पाप लागत नाही. म्हणून हरिनामाधिक कर्म बरोबर भक्ती. माझी भक्तीने जे जे कीजे ते महापापाचे नव्हे. माझ्या भक्तीशिवाय जे काही कराल ते महापाप. पण आम्ही जे करतो ते पूजाच केली. शेती नोकरी धंदा प्रत्येक क्रिया पूजा म्हणून करतोय देवाची. आता जी क्रिया करतो ती देवाची पूजा आहे, देवाची भक्ती बनली. ईश्वर आपण बुद्धीने कर्म केल्यामुळं मग आम्हाला पाप लागणार नाही. म्हणून कर्म अधिक नाम बरोबर भक्ती, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या. एकटं कर्म हे कसपटासारखं असते. जसे एक 500 रुपयाची नोट आहे, तो साधा कागद आहे, त्याला किंमत का आली? त्याच्यावर भारत सरकारचा शिक्का पडला म्हणून. तसं नुसती नोट, शिक्का नसेल, नुसती नोट आहे, शिक्का नाही भारताचा सरकारचा, तर नुसता कागद आहे. तसं नुसतं कर्म आहे कसपटासारखं आहे, कागदासारखं आहे. त्या नोटावर भारत सरकारचा शिक्का पडला, त्याला किंमत आली, ती नोट झाली. कर्मावर तुमच्या प्रेमाचा निष्ठेचा शिक्का पडू द्या, कर्म दिव्य बंधन देवाला अर्पण होतं. म्हणून कर्म करताना त्याला हरिनामाची संगती द्या. मन अंतर्मुख होतं हरिनामामुळे, आणि त्या कर्मामध्ये त्या मनातून प्रेमाचा ओलावा ओतला जातो. कर्म दिव्य बनतं आणि ते भगवंताला अर्पण होतं. म्हणून कर्माला हरिनामाची जोड द्या. कर्म दिव्य बनतं, भगवंताला अर्पण होतं आणि ती भगवंताची परिपूर्ण भक्ती ठरते. तुम्ही एखाद्या माणसाला नमस्कार केलाय,
बाहेरून मस्तक झुकले पण आतून मन झुकलं का? बाह्य क्रिया घडावी. मस्तक झुकावं, आतून मनही झुकावं, तो नमस्कार समोरच्याला पोहोचला. तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतायत, दुधाची किंवा पाण्याची सतत धार चालू आहे, पण मनामध्ये ओम नमः शिवाची धार नसेल तर ती पूजाच व्यर्थ. समोरचा दगड आणि तुम्ही दगडच. तिथे पाण्याचा टिपका तर चालूच असावा पिंडीवर, पण आतूनही ओम नमः शिवाची धार चालू असावी, तर ती भक्ती आहे, ती भगवंताला पोहोचेल. म्हणून नुसतं तंत्रही नको आणि मंत्रही नको, तंत्रासोबत मंत्र हवाय. नुसतं कर्मही नको, नुसतं नामही नको, दोघे अधुरे पडतात. कर्म आणि नाम एकत्र आणा. तंत्रही नको, मंत्रही नको, नुसतं कर्मही नको, नुसतं नामही नको, कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. बाहेरून शुद्ध कर्म आचरण आणि आतून सतत रामकृष्ण नामाचा जाप, ही भक्ती ठरते. बाहेरून आपल्याला वाटायला आलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा आणि मनामध्ये रामकृष्ण हरी नामाचा सातत्यानं जाप करा. इथं कर्म अधिक नाम बरोबर भक्ती ठरते. म्हणून शुद्ध कर्माचरण करा आणि अंतःकरणात रामनाम धारण करा, ही परिपूर्ण भक्ती असेल. आपली प्रत्येक क्रिया भगवंताची पूजा बनवा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. आता तुम्ही भक्तीशिवाय दुसरं काही करत नाही, म्हणून तुम्हाला महापाप लागत नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात की माझी भक्तीने जे जे की जे ते महापापाचे नव्हे. मग नुसतं रामनाम घेणं ही भक्ती असेल तर इतर काही केलं तर ते पाप आहे. हे दानवारा बोलतात, शेती केली पाप आहे, नोकरी केली पाप आहे, व्यवसाय केला पाप आहे. कारण माझी भक्तीने जे जे की जे ते महापापाचे नव्हे. रामनाम घेणं जर भक्ती असेल तर इतर काही केलं तर महापाप आहे. मग सोडून द्यावं लागेल. सोडायची गरज नाही, जगराटी चालणार नाही. या सगळ्यालाच भक्ती बनव ना. आपली नोकरी, व्यापार, व्यवसाय या सगळ्याला भक्ती बनवा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. आता तुम्ही भक्तीशिवाय काही करतच नाही, मग तुम्हाला पाप कसं लागेल? आपली नोकरी, आपली शेती या सगळ्यांनाच भक्ती बनवलंय. तुम्ही भक्तीशिवाय काही करतच नाहीत, मग तुम्हाला महापाप लागणार नाही. आणि मग भक्तीची परिपूर्ण व्याख्या ठरते निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. आणि म्हणून साधं झेंडूचं फुल जर भगवंताला व्हायचं असेल तर भगवंत निश्चिम भाव उल्हासानं मागतायत. झेंडूचं फुल व्हायचं असेल तर ते निश्चिम भाव उल्हासानं मागतायत. तर तुमच्या स्वकर्माची फुलं भगवंत निश्चिम भाव उल्हासानं मागणार नाही तर काय करतील? झेंडूचं फुल, झेंडूचं फुल निस्सीम भाव उल्हासानं मला अर्पण करा म्हणतात. आता निस्सीम भाव उल्हास आहे, मज अर्पाव्याचे निमित्त आहे. फळ एक आवडे तैसे भलत्याचे हो. आता निस्सीम भाव उल्हास आहे. कोणतेही फळ मला अर्पण करा, पण निस्सीम भाव उल्हासानं करा. साधं कुठलंही झाडाचं फळ किंवा फूल भगवान निस्सीम भाव उल्हासानं मागतायत. मग तुमच्या स्वकर्माचं फुल निस्सीम भाव उल्हासानंच मागतील ना. मग तुमच्या कर्मात निस्सीम भाव उल्हास यावा याकरता कर्माला हरिनामाची संगती द्या. ते कर्म भगवंताला अर्पण होतं. म्हणून कर्माला हरिनामाची संगती द्या, भक्त कर्म भगवंताला अर्पण होतं. बघा ज्ञानोबा म्हणतात की की परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. तुवा उचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. अर्जुना तू तुझं उचित कर्म कर आणि मला अर्पण कर, पण तिथं आड घातले परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. वाक्यात जर परी शब्द आला, परंतु शब्द आला तर तो काही आड घालत असतो. माझ्याकडे कोणी प्रवचनाची तारीख घ्यायला आलं आणि मला मोठे साहेब, डॉक्टर साहेब प्रवचनाला कीर्तनाला या. मी त्याला म्हणलं मी येईल, परंतु तुम्ही जर मला बसायला जीप पाठवली तर. या परंतु शब्दाने काय आड घातली? त्यांनी जीप पाठवली तरच मी जाईल, आणि तर जाणार नाही. परंतु शब्द आड घालतो, ती मागची आड घातली, ती पूर्ण केली तर त्या वाक्याला किंमत असते. मी तुमच्या इथे प्रवचनाला येईल, परंतु मला बसायला जीप पाठवली तर. परंतु शब्दाने आड घातली, हे मागचं वाक्य, जीप पाठवली तर, अन्यथा नाही. तसं तुवा उचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. अर्जुना तू उचित कर्म कर आणि मला अर्पण कर, परंतु ती कर्म करताना तुझं चित्त हरिनामात बांधव, त्याला हरिनामाची संगती दे, अन्यथा ते मला अर्पण होणार नाही. परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. आत्मा आणि नाम, नाम यांच्यात अभेद असतो. नाम म्हणजे आत्मा किंवा नाम म्हणजे देव, देव म्हणजे नाम, आत्मरूपी म्हणजे नामात. परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. तू तुझं कर्म कर, पण ते कर्म मला तेव्हाच अर्पण होईल ज्यावेळेस तू तुझं चित्त हरिनामात बांधशील. परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. नेसावी म्हटलं, गुंडाळावं म्हटलं नाही. नेसलेलं वडलं तर फाटतं पण फिटत नाही, गुंडाळलेलं वडलं तर टरकन फाटतं. म्हणून चित्तवरती न्यासावी म्हटलं, गाडून ठेवा म्हणले चित्त हरिनामात. कर्म करताना हरिनामाची संगती द्या, त्या हरिनामात चित्त गाडून ठेवा.
परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. तू अवचित कर्मे आगवी आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना, तू उचित कर्म कर, ते मला अर्पण कर, पण ते करताना तुझं चित्त हरिनामात गाडून ठेव. या परी शब्दाने सांगितलंय. तू अवचित कर्मे आगवी आचरोनी मज अर्पावी, परी तू करशील, मला अर्पण करशील, पण ते तेव्हाच अर्पण होतील. कधी? परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. तू चित्त हरिनामात बांधलंस तर, अर्थात कर्माला हरिनामाची संगती दिली तर. अर्थात कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा, त्याला हरिनामाची संगती द्या, ते भगवंताला अर्पण होतं. कर्मात गोडी असते, कर्मात आनंद असतो. कर्मानं भगवंत ऋणी होतो. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली अनिभ्रांत सापडेची तो. देवाने शपथ खाऊन सांगितली, तुम्हाला विहित कर्म जी तुमच्या वाटेला आली ती करा, मी नक्की सापडेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली अनिभ्रांत सापडेची तो. तुमच्या वाटेला जो स्वधर्म आला, जे विहित कर्म आले ते करा भगवंताची पूजा म्हणून. मी शपथ खाऊन सांगतो, मी तुम्हाला भेटेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली अनिभ्रांत सापडेची तो. निभ्रांत मी नक्की सापडेल, फक्त काय करा? तुमच्या वाटेला आलेलं स्वधर्म विहित कर्म देवाची पूजा म्हणून करा, त्याला हरिनामाची संगती द्या, मी नक्की तुम्हाला भेटेल. देवाने शपथ खाऊन सांगितले. म्हणून स्वधर्म टाकू नका. स्वधर्मात आनंद आहे. हो, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. प्रत्येक कर्माला हरिनामाची संगती द्या, त्यामुळे ते कर्म रुचकर बनतं, चवदार बनतं, आणि त्याला एक गोडी येते. त्याला वर्ग जय म्हणतात. कर्माचा कंटाळा येत नाही. जे माणसं कर्माला कंटाळतात ते हरिनामाला त्या कर्माला हरिनामाची संगती देत नाहीत, म्हणून कंटाळतात. तुम्ही कर्माला हरिनामाची संगती द्या, त्या कर्माला एक विशिष्ट चव येते, आणि ते कर्म करण्यात आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. कर्माला हरिनामाची संगती द्या, ते देवाला अर्पण तर होतच, पण ते कर्म तुम्हाला आनंद देऊन जातं. जशी भाजीमध्ये चांगला मसाला टाकला चवदार लागते, कर्मामध्ये हरिनामाचा मसाला घातला, ते हरिनाम घ्यायला गोड वाटतं, आनंद देतं. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. आणि म्हणून आपलं कर्म करताना त्या कर्माला हरिनामाची संगती द्या, ते कर्म भगवंताला अर्पण होतं. नरवास म्हणतात की नामीची अक्षरे तिनी आदी मध्य निदानी प्रयोजय पैस्थानी हेच तिनी. कर्माच्या आधी ओम म्हणा, मध्यंतरी तत् म्हणा, शेवटी सत म्हणा, कर्म भगवंताला अर्पण होतं. आता देवाला विष्णू सहस्रनामाला 1000 नाव आले देवाला. तुम्ही रामकृष्णारी म्हणलं तरी चालतं, राहिलं ओम तत्सत. अर्थात कोणतंही कर्म करताना रामकृष्णारी नामाचा जाप करा, ते भगवंताला अर्पण होतं. आणि म्हणून आपलं कर्म आणि हरिनाम यांची संगती घाला, कर्म भगवंताला परिपूर्णतेने अर्पण होईल. आणि म्हणून सुरुवातीला मी जे विषय मांडला की ज्ञानोबराय म्हणतायत की कर्म त्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जना. ज्ञानोबराय म्हणतायत तुम्ही मुक्तीच्या प्राप्तीसाठी निघालात, तुम्हाला मुक्ती हवी, परंतु तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं कर्म टाकलं, स्वधर्म टाकला. तुम्ही नुसतं रामनाम घेताय आणि आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म टाकला, तर हा दोष आहे. या दोषाने तुमची अधोगती होईल, तुम्हाला मुक्ती दुरावेल. कर्मत्याग करिता पावे अधोगती, भोगिता ही मुक्ती पावी जना. स्वधर्म साकोडू देखून केला कडू, तरी मोक्ष सुरवड अंतरला की. स्वधर्म आचरण्यास कठीण आहे, स्वधर्म करताना कष्ट पडतायत, म्हणून तो टाकूनच द्यायचा, हा तामस त्याग आहे. त्याग हा सात्विक असावा. कर्म करून कर्माचं फळ टाका, हा सात्विक त्याग आहे. आणि या सात्विक त्यागाना देव भेटतो. तो हा त्याग तरुवरू मोक्ष फळा येतोरू. तो हा त्याग तरुवरू मोक्ष फळा येतोरू. कर्म करून कर्माचं फळ टाका, हा सात्विक त्याग आहे. सात्विक त्यागाना देव भेटतो. तो हा त्याग तरुवरू मोक्ष फळा येतोरू. आणि कर्माचा कंटाळा येतो म्हणून कर्मच टाकायचे, हा तामस त्याग आहे, राजस त्याग आहे, हा दोष आहे, हे पाप आहे. पण समाजात आज कितीतरी माणसं आहेत की नुसतं रामनाम घेत आहेत आणि भगवे कपडे घालून फिरतायत. तुकोबाराय म्हणले भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. केवळ वस्त्र बदलणे म्हणजे संन्यास नव्हे. हो, तांदळाची खिचडी खाण्याच्या ऐवजी साबुदाण्याची खिचडी खाल्ली म्हणजे उपवास नव्हे. अन्न बदलणं म्हणजे उपवास नव्हे. वस्त्र बदलणं म्हणजे संन्यास नव्हे. उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसून राहणे. नामस्मरणाच्या रूपानं दिवसभर देवाच्या जवळ बसून राहणे म्हणजे उपवास. उपवासी तर राहा, पण नामस्मरण दिवसभर घ्या, नामस्मरणाच्या रूपाने देवाजवळ दिवसभर बसून राहा, हा उपवास असतो. म्हणून अन्न बदलणं म्हणजे उपवास नव्हे, तसं वस्त्र बदलणं म्हणजे संन्यास नव्हे. भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा.
गेली याची सेन करी न पवता चाडण धरी जो सुनशोळ अंतरी मेरू जैसा आणि मी माझ्या आईशी आठवण विसरले जायचे अंतकरण पार्थ तो संन्यासी जाण निरंतर. जो मनानं निरीच्छ आहे जो मी आणि माझं विसरलाय अहंकाराचा त्याग केलाय तो संन्यासी असतो. केवळ भगवे कपडे घालून फिरणं म्हणजे संन्यास नव्हे. म्हणून ज्याने त्याने आपलं आत्मपरीक्षण करावं. भगवे तरी शान सहज तो वेश त्याच्या कुत्र भगवे म्हणते संन्यासी असतं का. पण तुम्ही रामनाम घेताय पण कर्माचा त्याग केलाय तुम्हाला वैराग्याची प्राप्ती नाही आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. आणि तुम्ही रामनाम घेताय पण वैराग्याची आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. त्याच्या आधी जर कर्म टाकलं तर तो दोष आहे, तो पाप आहे. तुकोबरा म्हणतात तो लंड आहे, पापी, त्याला मोक्ष दुरावेल. ज्ञानोबा तेच म्हणतात की कर्म त्याग करिता पावे अधोगती भोगिता ही मुक्ती पावी जना. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्ही कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, परमार्थाला लागलोय, पण आम्ही कर्माचा त्याग केलाय, स्वधर्म पाळत नाहीत. ज्ञानेश्वर उघडून बघा स्वधर्म म्हणजे काय. माझा वेळ संपत आलाय. तुम्ही स्वधर्माचं पालन करा. आपल्या वाटेला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. ज्या व्यवसायात उभे आहात तोच तुमचा स्वधर्म आहे आणि त्याला रामनामाची संगती द्या. स्वधर्माला रामनामाची संगती द्या ही परिपूर्ण भक्ती आहे. आणि स्वधर्म टाकून नुसतं रामनाम घेतलं तर नुसतं रामनाम घेत आहेत पण विवेक वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. आणि आत्मज्ञानाच्या आणि वैराग्याच्या प्राप्तीच्या आधी स्वधर्म टाकला तर हा दोष आहे, यांनी अधोगती होईल, मुक्ती दुरावेल. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की कर्म त्याग करिता पावे अधोगती भोगिता ही मुक्ती पावी जेना. आणि मग पुढच्या चरणात ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही कर्मही करतात आणि देवाचं नावही घेतात. ते कर्म करताना मी हे कर्म करेल ते टाकेल हा अट्टास करू नका. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांडणे मांडणे दोन्ही त्यागणे प्राचीना वर्तने निर्विकल्पे. मी हे कर्म करील ते कर्म टाकेल असं नको. वर्णानुसार किंवा ज्या व्यवसायात उभा आहेत त्यानुसार जे कर्म वाटेला आलंय ते करा. मी हे धरीन हे सोडीन हे टाकेन अशी सोडदोड करू नका. सांडणे मांडणे या दोन्ही त्यागणे मी हे करील हे सोडील असं करू नका. जे वाटेला आलंय वर्णानुसार ते करा किंवा ज्या सध्या धंद्यात उभा आहेत ते करा. हे करील हे टाकेल असं करू नका. आणि प्रारब्धानं जे नशिबात आले ते भोगत राहा. प्राचीना वर्तने निर्विकल्पे. आणि हे सगळं करत असताना हे सुखदुःख भोगत असताना अहंकार घेऊ नका. हे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात. आणि महाराज लिहितात की सुख दुःख भोग या दोन्ही भोगिता न दरीजे अहंता सर्वत. सुखदुःख भोगताना मनात अहंकार धरू नका. निरांकर भावनेने सुखदुःख भोगा. नशिबात असेल ते भोगा. हे कर्म करेल हे टाकेल असं करू नका. जे वाटेला आले कर्म ते करा. आणि शेवटी ज्ञानोबा म्हणतात की देह जीव शिव सर्वासही साक्षी ज्ञानदेव लक्षी परब्रह्म. जीव देह जीव आणि शिव या सर्वांकडं हे सर्व मिळून एक परब्रह्मच आहे. देह जीव शिव या सर्वासही साक्षी, या सर्वाला साक्षी परब्रह्म आहे. अर्थात देह जीव शिव हे परब्रह्मच आहे. आणि या परब्रह्माची प्राप्ती हे माझं लक्ष आहे. अर्थात तुम्ही निष्काम हरिनाम घ्या आणि निष्काम कर्मयोग करा. या दोन्ही गोष्टीमुळे तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती होईल. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की देह जीव शिव सर्वासही साक्षी ज्ञानदेव लक्षी परब्रह्म. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. यातून आपण सर्वांनी एकच संदेश घ्यावा की आम्ही भक्तीला लागलोय, पण भक्तीला लागल्यानंतर आम्ही निष्काम कर्मयोगही करावा, स्वधर्म पाळावा आणि त्याच्या संगतीला हरिनाम घ्यावं. ही परिपूर्ण भक्ती आहे. देव लवकर भेटेल, मोक्षही भेटेल. पण तो नुसतं रामनाम घेतलं आणि स्वधर्म त्यागला तर हा दोष आहे. रामनाम घेतायत पण तुम्हाला वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मज्ञानाची ओळख नाही. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी जर स्वधर्म टाकला तर हा दोष आहे. याने तुमची अधोगती होते आणि तुम्हाला मोक्ष दुरावतो. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की कर्म त्याग करिता पावे अधोगती भोगिता ही मुक्ती पावी जेना. म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची संगती घाला. ही परिपूर्ण भक्ती होते. देव तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही नुसतं रामनामच घेतलं, निष्काम कर्म जर टाकलं, अर्थात आपल्या वाटेला स्वधर्म टाकला तर हा दोष आहे, हे पाप आहे. आणि तुमची अधोगती होईल, तुम्हाला देव दुरावेल, तुम्हाला मुक्ती भेटणार नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.